नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत निर्देशांकाचे प्रकार। तत्पूर्वी आपण मागील तासिकेमध्ये निर्देशांक म्हणजे काय आणि निर्देशांकाच्या व्याख्यांचा अभ्यास केलेला आहे। तर आज आपण निर्देशांकाचे जे काही वेगवेगळे प्रकार असतील त्या प्रकारांचा अभ्यास आपण करणार आहोत। बघा, इथे आपल्याला एक आकृती दिसत असेल आणि त्यामध्ये निर्देशांक दिलेला आहे आणि त्यामध्ये निर्देशांकाचे प्रकार दिलेले आहेत। पहिला आहे किंमत निर्देशांक, दुसरा आहे संख्यात्मक निर्देशांक, तिसरा आहे मूल्य निर्देशांक आणि चौथा आहे विशिष्ट हेतू निर्देशांक। अशा प्रकारे निर्देशांकाचे 4 प्रकार पडतात। ते आहे किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक। हे 4 प्रकार निर्देशांकाचे पडतात। जर तुम्हाला विचारलं की निर्देशांकाचे प्रकार किती पडतात तर लक्षात ठेवा की निर्देशांकाचे किती प्रकार पडतात तर 4। तर त्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया। बघा, पहिला आहे किंमत निर्देशांक। तर यामध्ये हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते। ते 2 भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करते। म्हणजे किंमत निर्देशांकामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये मुख्यत्वे किमतीतील सामान्य बदलाचे मापन, किंमत निर्देशांक म्हटला की लक्षात ठेवा की किमतीच्या सामान्य बदलाचे मापन किंमत निर्देशांकामध्ये केले जाते आणि ते 2 भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करते। 2 भिन्न कालावधीमध्ये म्हणजे समजा 2016-17 असेल किंवा 17-18 असेल, या 2 कालावधीमध्ये ज्या काही किमतीतील तुलना असेल त्या किमतीच्या तुलनेचा अभ्यास या किंमत निर्देशांकाच्या सहाय्याने करण्यात येतो। म्हणजेच जेव्हा किंमत पातळीतील बदलाचा अभ्यास करण्यात येतो तेव्हा किंमत निर्देशांकाचा वापर होतो आणि त्यासाठी 2 भिन्न कालावधीची जी किंमत पातळी असेल त्याची तुलना केली जाते। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे संख्यात्मक निर्देशांक। याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात। अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते। उदाहरणार्थ कृषी उत्पादन, औद्योगिक उत्पादनाच्या परिणामात काही कालावधीत झालेला बदल। तर बघा, दुसरा जो प्रकार आहे त्याला संख्यात्मक निर्देशांक असे म्हटलेले आहे आणि यालाच प्रमाणबद्ध निर्देशांक असे सुद्धा म्हटले आहे। जर तुम्हाला विचारलं की प्रमाणबद्ध निर्देशांक कोणता आहे तर तुम्हाला सांगता यायला हवं की संख्यात्मक निर्देशांकालाच प्रमाणबद्ध निर्देशांक असे सुद्धा म्हटले जाते आणि अर्थव्यवस्थेमधील उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल, म्हणजेच भौतिक प्रमाणामधील जे काही बदल असतात त्या बदलांचा अभ्यास संख्यात्मक निर्देशांकाच्या द्वारे मोजल्या जातो। जसं कृषी उत्पादन असेल किंवा औद्योगिक उत्पादन असेल, या औद्योगिक उत्पादनामध्ये किंवा कृषी उत्पादनामध्ये जो काही बदल झाला असेल, काही कालावधीमध्ये झालेला बदल असेल त्याचा अभ्यास संख्यात्मक निर्देशांकाच्या सहाय्याने करण्यात येतो। यावरून आपल्या लक्षात आलं असेल की संख्यात्मक निर्देशांकाला प्रमाणबद्ध निर्देशांक असे सुद्धा म्हटले जाते आणि भौतिक उत्पादन जे काही असेल, कृषी उत्पादन असेल किंवा औद्योगिक उत्पादन असेल, सेवा असेल, यातील जे बदल असतात काही कालावधीमध्ये झालेल्या बदलाचा अभ्यास संख्यात्मक निर्देशांकाच्या द्वारे मोजला जातो। त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे मूल्य निर्देशांक। तर यामध्ये वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिणाम यांचा गुणाकार होय। P म्हणजे P गुणिला Q। प्राइस
गुणिला क्वांटिटी, याचा जर म्हणजे गुणाकार केला प्राईस आणि क्वांटिटी तर आपल्याला मूल्य निर्देशांक मिळून येते. मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो. हा निर्देशांक किंमत आणि परिणाम या दोन्हीतील बदलाचे एकत्रीकरण करतो, त्यामुळे तो अधिक माहितीपूर्ण आहे. बघा, हा जो निर्देशांक आहे तो मूल्य निर्देशांक, यामध्ये मुख्यत्वे काय केले जाते की जी किंमत आहे आणि जे परिमाण आहे त्याचा गुणाकार करून हा निर्देशांक काढला जातो आणि या निर्देशांकाचे मोजमाप रुपयाच्या स्वरूपात, यातील जे बदल आहे ते रुपयाच्या स्वरूपात व्यक्त केले जातात. आणि त्यामुळे हा निर्देशांक जो आहे तो किंमत आणि परिणाम या दोन्हीतील बदलाचे काय करतो, एकत्रीकरण करतो. किमतीमधील जे काही बदल झाले असतील किंवा परिमाणामध्ये जे काही बदल झाले असतील या दोन्हीतील बदलाचे काय करतो, हा निर्देशांक एकत्रीकरण करतो, त्यामुळे तो अधिक माहितीपूर्ण आहे. अधिक माहितीपूर्ण काय आहे की तो त्यामध्ये किंमत आणि परिणाम या दोन्हीचे एकत्रीकरण करून रुपयाच्या स्वरूपात ते मोजमाप केले जातात आणि त्यामुळे हा जो निर्देशांक आहे तो अधिक माहितीपूर्ण आहे. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे विशिष्ट हेतू निर्देशांक. काही विशिष्ट हेतूने हे निर्देशांक तयार केले जातात. उदाहरणार्थ आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक इत्यादी. जसं आता आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे घटक असतात, त्याचमध्ये आयात निर्यात असेल, श्रम असेल, भांडवल असेल, शेअर बाजार असेल, या प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांमधून अर्थव्यवस्था तयार होत असते. आणि यामध्ये जर आपल्याला फक्त विशिष्ट जो घटक आहे जसं आयात निर्यात असेल किंवा श्रम असेल, उत्पादन असेल, यापैकी विशिष्ट एका घटकाचा जर अभ्यास करावाचा असेल त्यासाठी विशिष्ट हेतू निर्देशांक तयार केला जातो आणि त्या निर्देशांकाच्याद्वारे त्या घटकांचा अभ्यास करण्यात येतो. आणि अशा प्रकारच्या घटकासाठी जो निर्देशांक तयार केला जातो त्यालाच विशिष्ट हेतू निर्देशांक असे म्हटले गेलेले आहे. बघा, आता जे आपले भारत सरकार आहेत ते भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या निर्देशांकाचा अभ्यास किंवा निर्देशांक तयार करण्यात येतं. त्यापैकी पहिले जे आहे ते आहे ग्राहक किंमत निर्देशांक. ग्राहक किंमत निर्देशांक हा निर्देशांक भारत सरकार तयार करते. त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे घाऊक किंमत निर्देशांक. तिसरा आहे कृषी उत्पादनाचा निर्देशांक. चौथा आहे औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक. पाचवा आहे सेवा निर्मितीचा निर्देशांक, आयात निर्यात निर्देशांक आणि मानव विकास निर्देशांक. हे जे प्रत्येक वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक भारत सरकार तयार करतात आणि या निर्देशांकाच्याद्वारे त्या प्रत्येक घटकाचा अभ्यास करणे सोयीचे होते आणि त्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे निर्देशांक भारत सरकार तयार करत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व. आता आपण पाहिलं की वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार केले जातात, पण ह्या निर्देशांकाचं महत्त्व काय आहे, कशासाठी हे निर्देशांक तयार केले जातात त्याचा अभ्यास आता आपण करूया. बघा, निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व. यामध्ये निर्देशांक हे आर्थिक विश्लेषणाची अनिवार्य साधने आहेत. पुढील मुद्द्यांच्या आधारे याचे महत्त्व स्पष्ट होते. म्हणजे आर्थिक विश्लेषण करण्यासाठी ही साधने जी काय आहे ही अनिवार्य साधने आहेत. म्हणजे प्रत्येक घटकाच्या आर्थिक विश्लेषण करण्यासाठी निर्देशांक ही महत्त्वाची भूमिका बजावतात आणि
त्यामुळेच निर्देशांकाचे महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्यावरून लक्षात येईल. पहिलं जे महत्त्व आहे ते आहे योग्य धोरण ठरवणे. निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना योग्य धोरण आर्थिक धोरण तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात, जसे कृषी धोरण, औद्योगिक धोरण, मजुरीचे निर्धारण, महागाई भत्ता इत्यादी. आता सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अंमलात आणाव्या लागतात आणि वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या योजना असतात. जसं कृषी क्षेत्र असेल तर कृषी क्षेत्रासाठी वेगळे धोरण अवलंबावे लागेल, औद्योगिक क्षेत्रासाठी वेगळे धोरण अवलंबावं लागेल. जे मजुरीचे निर्धारण असते म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये जो मजुरीचा दर असेल, वेगवेगळ्या घटकांना मिळणारी मजुरी असेल, त्याची निर्धारण करण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी निर्देशांक उपयोगी पडतो. त्याचप्रमाणे महागाई भत्ता ठरवण्यासाठी सरकारी कर्मचारी असतील त्यांना महागाई भत्ता ठरवण्यासाठी सरकारला निर्देशांक महत्त्वाचे साधन आहे. म्हणून सरकारला जे काही आर्थिक धोरणे ठरवण्यासाठी निर्देशांक हे महत्त्वाची भूमिका बजावतात आणि या निर्देशांकाचा अभ्यास करूनच सरकार आपली धोरणे आखत असतात आणि त्या धोरणांची अंमलबजावणी योग्य जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य सरकार करत असतात. त्यानंतर दुसरं जे महत्त्व आहे ते आहे कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास. आता यामध्ये उत्पादन किमती, निर्यात, आयात इत्यादी आर्थिक चलातील बदल मोजण्यासाठी निर्देशांक व्यापकपणे वापरले जातात. उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून आपण महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढू शकतो. औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ झाली की घट झाली ते दर्शवतो. आता देशामधील जे उत्पादन किमती असेल, निर्यात असेल, आयात असेल इत्यादी जे काही आर्थिक चल आहे त्या चलामधील बदल मोजण्यासाठी सरकारला निर्देशांक उपयोगी पडतो. उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षापासून औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक तपासून सरकार सध्याच्या कालावधीमध्ये योग्य निष्कर्ष काढू शकतात. त्यामुळे औद्योगिक उत्पादनामध्ये वाढ झाली की घट झाली हे सरकार निर्देशांकाच्या सहाय्याने ठरवू शकतो आणि त्यासाठी सरकारला निर्देशांक महत्त्वाची मदत करतो आणि त्या माध्यमातून सरकारला विविध जे उत्पादन घटक असतात किंवा चल असतात त्यांचा कल आणि प्रवृत्तींचा अभ्यास करणे सोपे जाते. त्यानंतर तिसरं जे महत्त्व आहे ते आहे भविष्यकालीन आर्थिक घडामोडींचा अंदाज. भूतकाळ आणि वर्तमान काळातील विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीचा अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतो. उदाहरणार्थ उपलब्ध माहितीच्या आधारे आयात आणि निर्यातीशी संबंधित भविष्यातील अंदाज करता येतो. भविष्यातील अंदाजावरून योग्य निर्णय घेण्याचे मार्गदर्शन मिळते. आता बघा सरकार काय करते की भूतकाळामध्ये जे काही बदल झाले असतील त्याचप्रमाणे वर्तमान काळामधील जे काही बदल असतील त्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे या घटकांचा अभ्यास योग्य प्रकारे करून आर्थिक घडामोडींचा अंदाज व्यक्त करणे निर्देशांकाच्याद्वारे सोपे जाते. म्हणजे या भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, या काळामध्ये जे काही चलं असतात, आयात निर्यात असेल, किंमत पातळी असेल, उत्पादन असेल, वितरण असेल, या सर्व घटकांचा अभ्यास करून भविष्यकाळासाठी योग्य प्रकारच्या योजना आखण्यासाठी सरकारला निर्देशांक हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात आणि त्यामुळे सरकारला भविष्यामध्ये योग्य प्रकारे अंदाज घेता येतो आणि योग्य अंदाज घेऊन भविष्यकाळासाठी योग्य निर्णयाची अंमलबजावणी किंवा निर्णय घेण्याची क्षमता सरकारजवळ तयार होते. अशा प्रकारे निर्देशांकाचे महत्त्व आहे की भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अभ्यास. त्यानंतरचं जे महत्त्व आहे ते आहे चलनवाढीचे मोजमाप. यामध्ये बघा निर्देशांकाचा वापर वेळोवेळी होणाऱ्या किंमत पातळीत बदल मोजण्यासाठी केला जातो.
आणि त्यामुळे सरकारला महागाईविरुद्ध योग्य उपाययोजना करण्यासाठी सक्षम बनवितो. आता निर्देशांकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू असेल, उत्पादन घटक असतील, भांडवल असेल, या सर्व घटकांचा अभ्यास निर्देशांकाच्या माध्यमातून करणे सोयीचे होते. आणि हे जे घटक असतात, आर्थिक घटक, यातील बदल निर्देशांकाच्या सहाय्याने केल्यामुळे सरकारला महागाई विरुद्ध योग्य उपाययोजना करण्यासाठी सक्षम बनवतो. म्हणजे जर एखाद्या विशिष्ट घटकांची किंमत पातळी सातत्याने वाढत असेल आणि जर त्याचा अभ्यास निर्देशांकाच्या सहाय्याने केला तर सरकारला त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी सोपे जाते आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या उपाययोजना करून त्या घटकांची किंमत पातळीमध्ये होणारी वाढ थांबवू शकते. आणि त्यासाठीच चलनवाढ हिचे मोजमाप करणे हे निर्देशांकाच्या सहाय्याने सोपे जाते. त्यानंतरचं महत्त्व आहे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत. बघा, यामध्ये चलनफुगवटा कमी करणे म्हणजेच मूळ माहितीची तडजोड करणे होय. उदाहरणार्थ, निर्देशांकाच्या सहाय्याने किंमत बदल, वेतन बदल यांच्याशी तडजोड केली जाते. त्यामुळे माहिती वास्तव स्वरूपात स्थिर किंमतीला सादर करण्यास मदत होते. यामुळे काय होते की चलनफुगवटा जो आहे म्हणजे चलनामध्ये झालेली जी वाढ आहे त्या माहितीची अभ्यास करून त्याच्याशी संबंधित जी काही तडजोड असते ती तडजोड करणे सोयीचे जाते. उदाहरणार्थ, किंमत पातळी असेल, वेतन असेल, यांच्यामध्ये जे काही बदल होत असतात ते अचानक जर किंमतीमध्ये वाढ झाली किंवा वेतनामध्ये वाढत असेल तर याच्याशी संबंधित उपाययोजना करून तडजोड करणे सोयीचे जाते. त्यामुळे आर्थिक विकास साध्य करण्यास महत्त्व होते आणि किंमत पातळी स्थिर ठेवणे सरकारला सोयीचे जाते. अशा प्रकारे निर्देशांकाच्या सहाय्याने सरकारला आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यास मदत होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण निर्देशांकाचे प्रकार अभ्यासले. त्यामध्ये निर्देशांकाचे 4 प्रकार: किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक आणि विशिष्ट हेतू निर्देशांक, ह्या 4 घटकांचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे निर्देशांकाचे जे महत्त्व आहे त्यापैकी योग्य धोरण ठरवणे, कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास, भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अभ्यास आणि चलनवाढींची मोजमाप, आणि 5वं जे महत्त्व होतं ते आहे आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करणे. अशा प्रकारचे निर्देशांकाच्या महत्त्वाचा काय आहे अर्थव्यवस्थेमध्ये त्या घटकांचा अभ्यास आज आपण केलेला आहे. तर उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.